नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजे केटेज कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये SYBA वर्गातील सेमिस्टर 3 चा आपला जो पेपर आहे प्रॅक्टिकल जिओग्राफी पार्ट फर्स्ट, ज्याचं नाव आहे स्केल अँड मॅप प्रोजेक्शन, या संदर्भात चर्चा करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या या विषयातलं जे प्रकरण क्रमांक 4 आहे त्याचं नाव आहे क्लासिफिकेशन, प्रॉपर्टीज अँड यूज ऑफ मॅप प्रोजेक्शन. आणि या प्रकरणामध्ये आपण काही प्रॅक्टिकलला सुरुवात केली आहे. मागील तासाला आपण याच प्रकरणामध्ये एक प्रॅक्टिकल घेतलंय. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो विषय आहे हा भूगोल स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आहे जिओग्राफी स्पेशल 2, ज्याला आपण S2 असं म्हणतात. आणि याचं नाव आहे नकाशा प्रमाण आणि नकाशा प्रक्षेपण. आणि यामध्ये आपलं जे चौथं प्रकरण आहे नकाशा प्रक्षेपण, या संदर्भातील एका महत्वाच्या उपघटकावर आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे. शंकू प्रक्षेपण हा एक प्रक्षेपणाचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. आणि यामध्ये 2 उपप्रकार आहेत, पण आपण त्याच्यातला एक उपप्रकार जो आपल्या अभ्यासक्रमात आहे त्यावर आजचा प्रॅक्टिकल क्रमांक 13 घेतोय. आणि याचं नाव आहे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्रॅक्टिकल साठी एक उद्दिष्ट आपलं असतं. आजचं या प्रॅक्टिकलचं उद्दिष्ट आहे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपणाची रचना समजून घ्यायची, त्याचे गुणधर्म समजून घ्यायचे, आणि त्याचबरोबर हे प्रक्षेपण कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला वापर देतं याचे उपयोग सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे. आणि या प्रक्षेपणासाठी आपल्याला लागणार आहे कंपास पेटी, आणि त्या कंपास पेटी मधलं मात्र सर्व साहित्य पाहिजे. आणि त्याचप्रमाणे एक कोरा कागद A4 कागद पाहिजे आपल्याला, की ज्यावर आपण हे प्रक्षेपण तयार करूया. त्या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील अनेक तासाला आपण प्रॅक्टिकलच्या आणि काही प्रमाणामध्ये आपण थेअरीच्या तासामध्ये सुद्धा नकाशा प्रक्षेपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. नकाशा प्रक्षेपणाचा अर्थ आता तुम्हाला समजला असेल की भूपृष्ठावर कल्पिलेल्या अक्षवृत्ताच्या व रेखावृत्ताच्या जाळीची ज्या वेळेला आपण कागदावरील प्रमाणबद्ध प्रतिकृती बघतो किंवा प्रतिकृती काढतो, त्याचं चित्रण करतो, त्याला आपण प्रक्षेपण असं म्हणतो, नकाशा प्रक्षेपण असं म्हणतो. आणि नकाशा प्रक्षेपणाचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक पद्धती आपण वापरतो. त्यापैकी 2 पद्धती अत्यंत महत्वाच्या आहे, की याचा उल्लेख मी मागील प्रॅक्टिकलला सुद्धा केला होता. आज परत एकदा सांगतो की त्या प्रक्षेपण काढण्याची पद्धत जी आहे त्यावर आधारित प्रक्षेपणाचे प्रकार सांगितले जातात किंवा वर्गीकरण केलं जातं. आणि दुसरं म्हणजे त्या प्रक्षेपणाचे गुणधर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आधारित आपण वर्गीकरण करतो नकाशा प्रक्षेपणाचं, किंवा नकाशा प्रक्षेपणाचे आपण त्या प्रकार सांगतो. बघा, ज्या वेळेला आपण नकाशा प्रक्षेपण तयार करण्याची पद्धत डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यानुसार नकाशा प्रक्षेपणाचे प्रकार करतो, त्यामध्ये खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण असेल, दंडगोलाकार प्रक्षेपण असेल, शंकू प्रक्षेपण असेल, हे 3 अत्यंत महत्वाचे मानले जातात. आणि त्यामध्ये शंकू प्रक्षेपण जे आहे ते अत्यंत उपयोगी आहे. आपण त्याचीच आज चर्चा करतोय. आणि त्याच्यामध्ये जो पहिला जो प्रकार आहे त्याची व्याख्या आपण बघूया. एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. व्याख्या अत्यंत सोपी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण या व्याख्येचा आपण विचार करतो त्यावेळेला मुद्दाम मी आकृती तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा ठेवतो, म्हणजे तुम्हाला ही व्याख्या सहज समजेल. त्या ठिकाणी बघा काय आहे व्याख्या. शंकू आकाराचा कागद प्रक्षेपित पृथ्वीवरील कोणत्याही एका अक्षवृत्ताला स्पर्श करून काढलेल्या वृत्त जाळीस किंवा प्रक्षेपणाला आपण एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट काय आहे, की हे प्रक्षेपण काढत असताना आपण काय करतो, एक कागदाचा शंकू तयार करतो. बघा या ठिकाणी दाखवलाय, कागदाचा शंकू करतो. आणि तो शंकू जो आहे, जी प्रक्षेपीय पृथ्वीचा जो गोल आहे, बघा या ठिकाणी पृथ्वीचा गोल दिसतो, ज्यावर स्पष्टपणे तुम्हाला अक्षवृत्त आणि रेखावृत्त याची जाळी दिसते त्या ठिकाणी. आणि बघा ज्या वेळेला आपण या प्रक्षेपीय पृथ्वीच्या सेंटरला आपण दिवा प्रज्वलित करतो, दिवा लावतो, आणि त्याच्यावरती हा जो बघा शंकू जो आहे, हा कागदाचा शंकू उलटा करून ठेवलेला आहे आपण. पण व्याख्येमध्ये काय महत्वाचं आहे, की ही जी प्रक्षेपीय पृथ्वीची जी प्रतिकृती आहे त्या ठिकाणी, यामध्ये आपण काय करतो, कोणत्याही एका अक्षवृत्ताला तो शंकू जो आहे त्याचा स्पर्श करून ठेवतो आणि त्यावरून आपण वृत्त जाळी काढतो. म्हणून या प्रक्षेपणाला काय म्हणतात, एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. कारण याच्यामध्ये सर्वात महत्वाची काय काय पद्धत आहे, की आपण ज्या वेळेला हा कागदाचा शंकू असा उलटा करून पृथ्वीच्या प्रक्षेपी पृथ्वीवर ठेवतो, त्यावेळेला त्या शंकूचा स्पर्श हा कोणत्या तरी एका अक्षवृत्ताला आपण करतो.
म्हणून या ठिकाणी जे अक्षवृत्त आपण ज्या अक्षवृत्ताला आपण स्पर्श करतो त्याला आपण प्रमाण अक्षवृत्त असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी दिलं बघा, या ठिकाणी हे जे दिसतंय तुम्हाला, या अक्षवृत्ताला त्या शंकूचा स्पर्श झालेला आहे, म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. म्हणून बघा, अत्यंत सोपी व्याख्या आहे. यामध्ये तुम्हाला कळेल की कागदाचा जो शंकू आहे तो आपण प्रक्षेपीय पृथ्वीच्या वरती उलटा करून ठेवलाय. त्याचा स्पर्श जो आहे तो तुम्ही कोणताही अक्षवृत्त घेऊ शकता, एका अक्षवृत्ताला तो स्पर्श करून ठेवलाय आणि त्यावरून आपण जे प्रक्षेपण तयार करतो त्या प्रक्षेपणाला आपण म्हणतो एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. आणि हे ज्या वेळेस आपण काढतो याची जर आकृती आपण पाहिली तर सर्वसाधारणपणे अशा प्रकारची आकृती या प्रक्षेपणात तयार होती. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष उदाहरण बघूया आणि ते उदाहरण एकदा सोडवलं की नंतर मला वाटतं तुम्हाला हे प्रक्षेपण खऱ्या अर्थाने कळेल. बघा, उदाहरण काय आहे, आपणास दिलेल्या माहितीच्या आधारे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण करा. माहिती काय दिली बघा आपल्याला, सुरुवातीला त्यांनी प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या दिलेली आहे ती 3.2 सेंटीमीटर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगितलं कधी कधी काय करतात, त्या ठिकाणी प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या ही सेंटीमीटर मध्ये देतात आणि त्याचप्रमाणे नकाशा प्रमाण देतात. दोघांच्या मदतीने आपण सूत्राचा वापर करून आपण जर प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या दिली नसेल ती आपल्याला काढता येते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला प्रमाण अक्षवृत्त काय, याच्यामध्ये 45 अंश उत्तर अक्षवृत्त. आपण व्याख्येमध्ये पाहिलंय की जो शंकू आहे तो आपण पृथ्वीला उलटा जो टाकला आहे, म्हणजे पृथ्वीवर उलटा करून टाकतो, त्याचा स्पर्श एका अक्षवृत्ताला होतो आणि या उदाहरणामध्ये ते अक्षवृत्त कोणतं आहे, 45 अंश उत्तर अक्षवृत्त. त्याच्यानंतर अक्षवृत्ती विस्तार 15 अंशाचा आहे, रेखावृत्ती विस्तार 30 अंशाचा आहे आणि अक्षवृत्ती अंतर 15 अंशाचा आहे, रेखावृत्ती अंतर 30 अंशाचा आहे आणि अक्षवृत्ती विस्तार विद्यार्थी मित्रांनो 0 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त आहे. म्हणजे आपल्याला उत्तर गोलार्धातला नकाशा तयार करायचा आहे. आणि रेखावृत्ती विस्तार या ठिकाणी आहे 0 अंश ते 90 अंश पूर्व आणि पश्चिम. म्हणजे जे मूळ रेखावृत्त आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 0 पासून 90 पर्यंत आपल्याला प्रदेश दाखवायचा आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि याच्या मदतीने आपण आता शंकू प्रक्षेपण तयार करू, एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण तयार करू. अत्यंत सोपं आहे, काळजीपूर्वक बघा. मी आता तुम्हाला ती कृती करून दाखवतोय त्या ठिकाणी. आणि ही कृती करत असताना जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करा, तुमची कृती पूर्ण करा, नंतर व्हिडिओ परत चालू करा आणि पुढचे स्टेप्स करा. अशा प्रकारे आपल्याला एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण ही जी दिलेली माहिती आहे याच्यावरून आपल्याला काढायचं. चला तर मग आता आपण शंकू प्रत्यक्ष काढूया. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण काढू. ही जी माहिती दिलेली याचा वापर करून आपण त्या ठिकाणी हे एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण काढत आहोत. सुरुवातीला आपण प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या जी आहे 3.2 सेंटीमीटर ही घेऊया आणि त्याचं वर्तुळ काढूया. या ठिकाणी मध्यबिंदू घेतला. आता आपण कर्कटक मध्ये 3.2 सेंटीमीटरचं अंतर घेतोय आणि प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या ही घेऊन त्या ठिकाणी प्रक्षेपीय पृथ्वीचा गोल काढतोय. त्या ठिकाणी ही पायाभूत आकृती आहे. आता आपण विषुववृत्ताची रेष मारून घेऊया. त्यानंतर कोणत्याही प्रक्षेपणामध्ये ज्या वेळेला आपण उत्तर गोलार्धातला प्रक्षेपण काढतो त्यावेळेला उत्तर ध्रुवाचा बाजू जी आहे ती आपल्याला केंद्रबिंदूशी जोडावी लागते. कारण इथं जी सावली जी आहे ती सावली याच्यामध्ये ज्यावेळेस शंकूच्या वेळेला आपण सावली काढूया त्यावेळेला हा जो शंकू जो आहे तो उत्तर ध्रुवाच्या बाजूने आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर उलटा टाकतोय. म्हणून या ठिकाणी आपल्याला या सरळ रेषेच्या माध्यमातून या ठिकाणी शंकूच्या आकारात शंकू बसेल अशा प्रकारची रेष मारायची. कारण इथं जे आहे थोडासा वरती भाग येईल त्या ठिकाणी. आता याच्यानंतर आपल्याला प्रमाण अक्षवृत्ताचा इथं कोन काढायचा आहे. त्याच्यानंतर अक्षवृत्तीय अंतर जे आहे त्याचा एक कोन काढायचा आहे, माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रेखावृत्ती अंतर 30 अंशाचं घ्यायचंय. आता आपण सुरुवातीला प्रमाण अक्षवृत्ताची कोन केली, या ठिकाणी हा बिंदू घेतला. आता आपण त्या ठिकाणी अक्षवृत्ती अंतर जे आहे त्याचा 15 अंश घेतलेला आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण 45 अंश जे उत्तर अक्षवृत्त आहे, जे प्रमाण अक्षवृत्त आहे त्याचा आपण कोन काढून घेऊया. आणि हा कोन झाला की नंतर आपण हे अक्षवृत्ती जे अंतर आहे 15 अंश त्याचं त्या ठिकाणी इथं कोन काढूया. जसं आपण मागच्या प्रक्षेपणामध्ये काढला होता, आताही परत आपण काढूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय आहे की आपल्याला हे जे आहेत प्रक्षेपीय पृथ्वीची जी त्रिज्या आहे, प्रक्षेपीय पृथ्वीचा जो गोल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला तिन्ही माप घ्यावं लागेल आपल्याला. प्रमाण अक्षवृत्ताचं 45 अंश घ्यावं लागेल, नंतर अक्षवृत्तीय अंतर जे आहे या ठिकाणी आपण घेतलंय 15 अंश हे या ठिकाणी, आणि इकडे आपण हे 30 अंश रेखावृत्तीय अंतर घेतलेले. म्हणजे बघा आपण 3 कोन मांडले. हा जो आहे पहिल्यांदा हा प्रमाण अक्षवृत्त 45चा, त्याच्यानंतर हा 15 जो आहे हा अक्षवृत्तीय अंतर आहे, आणि हे 30 अंश जे आहे ते रेखावृत्तीय अंतर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण तिन्ही अंतर, प्रमाण अक्षवृत्ताचं अंतर घेतलं, त्या ठिकाणी अक्षवृत्तीय अंतर घेतलं आणि रेखावृत्तीय अंतर घेतलं. हे अंतर कशासाठी घेतलं? कारण आपल्याला ज्या वेळेला प्रत्यक्ष आकृती काढायची त्या वेळेला अनेक ठिकाणी चाप मारताना किंवा ते अक्षवृत्ताने रेखावृत्त काढताना हे अंतर उपयोगी पडतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी रेखावृत्तीय अंतर काढूया. आता रेखावृत्तीय अंतर काढण्यासाठी काय करायचं, ही जी रेषा आहे 45 अंशाची या ठिकाणी, या 45 अंशाच्या रेषेवर त्या ठिकाणी, आणि ही जी उभी रेषा आहे त्या ठिकाणी जो मध्यबिंदू आहे तो आपण ध्रुवाच्या सरळ रेषेत सरळ लंबाच्या यांनी जोडलेला आहे. आता आपण काय करतो, हे जे विषुववृत्त आहे ना, या विषुववृत्तापासून तर या सेंटरचा हा जो सरळ लंब आहे याला आपण एक चाप टाकून घेतला. हा चाप याच्यासाठी टाकलाय आपल्याला प्रक्षेपण तयार करताना जे रेखावृत्तीय अंतर घ्यायचे तो तयार करण्यासाठी, ते अंतर घेण्यासाठी आपल्याला हा जो 45 अंश जे आहे ना प्रमाण अक्षवृत्त तो आणि हा जो उभी रेषा आहे जी आहे लंब, या दोघांना त्या ठिकाणी एक लंब मारायचा आहे, आणि तो लंब हा विषुववृत्ताला त्या ठिकाणी समांतर आहे. लक्षात ठेवा, ही आडवी रेष म्हणजे लंब आहे, तो विषुववृत्ताला समांतर आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण ही स्पर्शिका काढतोय. स्पर्शिका काढत असताना लक्षात ठेवा की शंकू आपण वरच्या बाजूने त्या ठिकाणी उलटा ठेवलेला आहे, आणि तो आपल्याला अक्षवृत्त, हे जे 45 अंश अक्षवृत्त आहे ना याला त्या ठिकाणी तो स्पर्श करतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण आता त्याला नावं देऊ. हा ए जो आहे हा केंद्र ज्या ठिकाणी शंकू आपण ठेवलाय त्याचं टोक आहे त्या ठिकाणी, आणि जिथं स्पर्श झाला इथं 45 अक्षवृत्ताला प्रमाण अक्षवृत्त इथं बी दिलाय. त्याच्यानंतर हा जो लंब टाकलाय आपण या ठिकाणी रेखांश अंतरासाठी, कारण आपल्याला रेखांश अंतर घ्यायचंय त्याच्यासाठी हा लंब टाकलाय. लक्षात ठेवा, हा जो सी आणि डी लंब आहे हे रेखांशी अंतर आहे की जे आपण त्या ठिकाणी प्रमाण अक्षवृत्त आणि जो उभा लंब आहे या दोघांना त्या ठिकाणी जोडणार आहे, आणि तो विषुववृत्ताला समांतर असे हा लंब आहे. याचा आपल्याला उपयोग होणार आहे ज्यावेळी आपण प्रत्यक्ष आकृती काढू. आता आपण आकृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला हा जो ए बिंदू आहे हा ए बिंदूचा टिंब आपण या ठिकाणी देऊन घेऊया, आणि त्याच्यानंतर आपल्याला ए आणि बी इतका अंतर घ्यायचे. आता प्रक्षेपण काढत असताना सुरुवातीला आपल्याला ए आणि बी अंतर घेऊन प्रमाण अक्षवृत्त आधी काढायचे. लक्षात ठेवा, सुरुवातीला प्रमाण अक्षवृत्त काढायचे आणि त्यासाठी आपल्याला ए आणि बी चा अंतर घ्यायचे. ए बिंदू म्हणजे हा बिंदू झाला आपला, बी बिंदू म्हणजे आपलं प्रमाण अक्षवृत्त झालं. म्हणून आपण या बिंदूपासून प्रमाण अक्षवृत्त आधी काढून घेऊया. एकदा आपण प्रमाण अक्षवृत्त काढलं की नंतर बाकीचे अक्षवृत्त काढू. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की मागील काही प्रक्षेपणामध्ये ध्रुवबिंदू हाच केंद्रबिंदू राहायचा, पण या प्रक्षेपणामध्ये तसं नाही. या प्रक्षेपणामध्ये ध्रुवबिंदू सुद्धा आपण चापाच्या साह्याने काढतो, आणि हा जो आहे ना हा ठिकाण हा केंद्रबिंदू हा ए आहे, हा ध्रुवबिंदू नाही. लक्षात ठेवा, हा जो शंकू आपण उलटा टाकलेला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचं हे टोक आहे या ठिकाणी. आता आपण काय करूया, प्रमाण अक्षवृत्त जे आहे ना तिथून दर 15 अंशाच्या अंतराने आपल्याला विस्तार दाखवायचा. तो विस्तार किती दाखवायचा आहे, शून्यापासून आपल्याला 90 उत्तर अक्षवृत्त दाखवायचं आहे. हे 45चं आहे ना हे झालं त्या ठिकाणी 30चं झालं, हे 15 झालं, आणि हा 0चा झाला. कारण आपल्याला शून्यापासून कितीपर्यंत जायचंय, 90 पर्यंत जायचंय. हा इकडे त्या ठिकाणी ध्रुव या बाजूला आहे, म्हणून आपण हा 0, 15, 30, 45, 60, 75 आणि 90 हा ध्रुवबिंदू झाला बघा तयार. आता आपण काय करूया, हे सर्व जसं आपण प्रमाण अक्षवृत्ताचा चाप काढला अशाच प्रकारे प्रत्येकाचे अर्धे चाप काढणार आहे आपण, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार काढायचा आहे. आता पहिला काढला आपण हा 90 अंशाचा आहे उत्तर, म्हणजे ध्रुव जो आहे ना ध्रुवाच्या बिंदू जवळ त्या ठिकाणी. याच्यामध्ये परत सांगतो मी की ध्रुवबिंदू सुद्धा आपण चापच्या साह्याने काढतोय. त्याच्यानंतर हा झाला त्या ठिकाणी 75, हा झाला 60चा काढतोय आपण, आणि हा 45 आपण ऑलरेडी काढलेला आहे. कारण आपलं अंतर प्रत्येक 2 अक्षवृत्तामधील अंतर काय आहे, 15 अंश. लक्षात ठेवा, म्हणजे हे हा 90चा झाला, हा 75चा, हा 60चा, हा 45चा. आता 45 पासून हा आपण काढतोय तो
30चा काढतोय त्या ठिकाणी. अंतर अत्यंत काळजीपूर्वक घ्यायचं, लक्षात ठेवा. चुका होऊ शकतात, झाले चूक तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी तो व्यवस्थित झालेलं नाही, तर आपल्याला ते परत एकदा त्या ठिकाणी काढावं लागेल, कारण त्याच्यामुळे काळजी घ्यायची आपल्याला. हे चुकता कामा नये, व्यवस्थित घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे, आता पुढचं आपण अंतर घेतोय त्या ठिकाणी. बरोबर आलं या ठिकाणी. आता पुढचं अंतर काय आहे, हे 30 झालं. आता 15चा काढतोय आपण. बघा परत एकदा सांगतो, बघा चुकलं बघा या ठिकाणी. तर आता हे चुकलं, तिरेश परत काढूया आपण आणि पहिल्यापासून व्यवस्थित हा जो आहे ना, हे टोक बरोबर इथं ठेवायचंय. थोडं जरी चूक झालं तर आपली पूर्ण आकृती चुकेल. आपण काढून घेतलाय हा चाप. हा झालेला 15चा आहे, 15° उत्तर अक्षवृत्त. आणि आता शेवटचा काढतोय आपण 0° उत्तर अक्षवृत्त. बघा या ठिकाणी आपण 0 ते अक्षवृत्ती विस्तार काय 0 ते 90 आहे. इथून 0 इथून सुरू झाला त्या ठिकाणी. 0, 0°, 15°, 30°, 45°, 75°, नाही सॉरी 60°, 75° आणि 90°. आता आपण रेखावृत्ती अंतर घेतोय. रेखावृत्ती अंतरासाठी हे CD अंतर घ्यायचं. हे रेखावृत्ती अंतर आहे, लक्षात ठेवा. आणि हे अंतर आपण 45° अक्षवृत्त जे आहे ना, प्रमाण अक्षवृत्त, याच्यावर आपण खुणा करायचा आहे. किती खुणा करायच्या आपल्याला बघा, 0 ते 90 घ्यायचंय आणि अंतर किती 30 आहे आपलं. मग 30, 60, 90 तीन आपल्याला बिंदू घ्यावा लागेल, 3 खुणा करावा लागेल. म्हणजे पूर्व गोलार्धामध्ये 3 आणि पश्चिम गोलार्धामध्ये 3. नंतर ज्या वेळेला आता आपण पहिली काढली 30° पूर्व रेखावृत्ताची काढली त्या ठिकाणी, कारण या बाजूला आहे ना. नंतर दुसरी काढली आपण 60° रेखावृत्ताची, तिसरी आहे 90° पूर्व रेखावृत्ताची. आता तशाच प्रकारे पश्चिमेला काढू. हा 30चा बिंदू घेतला मी, आता हा 60चा बिंदू घेतलाय, शेवटचा 90चा घ्यायचा आहे. 90चं का, कारण आपल्याला त्याने 90 पर्यंत सांगितलंय रेखावृत्ती विस्तार. 0 ते 90 पूर्व आणि पश्चिम. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. आता आपण काय करूया, केंद्रापासून हे प्रत्येक रेखावृत्त जे आहे ना, ते आपण सरळ रेषेने जोडूया आपण त्या ठिकाणी. जे आपण मागच्या आकृतीमध्ये केलं होतं, मागच्या प्रक्षेपणामध्ये, तेच आपण इथं करूया त्या ठिकाणी. हा जो केंद्रबिंदू आहे, आता जे आपण खुणा केले, जे टिंब दिले, हे जोडूया आपण. हा पहिला टिंब जोडतोय मी त्या ठिकाणी. हा झाला 90° पूर्व रेखावृत्त झालं त्या ठिकाणी, बरोबर. आता आपण काढूया 60चं, काढूया 2 नंबरचं, कारण इथं 0 आहे, इकडे वाढत जातं या बाजूला, म्हणून आता हे दुसरं 60चं आहे. आणि तिसरं काढतोय आपण 30° पूर्व रेखावृत्त, लक्षात ठेवा, कारण आपण पूर्वे बाजूला करतोय ना, बरोबर. आता आपण पश्चिमेकडचे काढूया. तिकडे इकडचे तिन्ही झाले, 30, 60, 90. आपल्याला 90 पर्यंतच काढायचंय. आता आपण पश्चिम गोलार्धात काढतो. हे पहिलं 30चं काढलं, दुसरं आता आपण 60चं काढूया आणि तिसरं 90चं काढूया. म्हणजे आपल्याला दोन्ही गोलार्धामध्ये 0 ते 90 काढायचे, कारण इथं दिलंय बघा 0° ते 90° पूर्व आणि पश्चिम रेखावृत्त. हे जे उरलेले चाप याची काही गरज नाही, ते आपण फोडून टाकूया, त्याची काही गरज नाही त्या ठिकाणी. इथं फक्त काळजी घ्यावी लागेल की हे थोडं बाजूला करतो मी आणि नंतर ते खोडतो, कारण काय झालं ते ओव्हरलॅप झालेलं आहे. जर आपण हे खोडायला गेलो तर हे खोडलं जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, झालं. आता बघा या ठिकाणी आपल्याला हे प्रमाण अक्षवृत्त याचं आहे. आता इथं सुद्धा आपल्याला ही आकृती झाली, पण याला आता अक्षवृत्त, रेखावृत्त, प्रमाण अक्षवृत्त दाखवावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे या आकृतीला नावं दिले तशाच प्रकारे इकडे नावं द्यावं लागेल आपल्याला. आणि म्हणून आता सुद्धा हे बघा या ठिकाणी काय प्रमाण अक्षवृत्त, हे मूळ अक्षवृत्त आहे. म्हणजे या ठिकाणचं प्रमाण अक्षवृत्त म्हणजे याच्या यांच्या साह्याने आपण त्या ठिकाणी प्रक्षेपण काढतो. हे पूर्व रेखांश आहे, इकडे पश्चिम रेखांश आहे, कारण आपल्याला याला नावं द्यायची, त्याच्यामुळे आपल्याला कळालं पाहिजे पूर्व रेखांश या बाजूला आहे, पश्चिम रेखांश त्या बाजूला आहे. आता सुरुवातीला आपण प्रमाण अक्षवृत्त दाखवूया त्या ठिकाणी, कारण प्रमाण अक्षवृत्त याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण आपलं नावच एक प्रमाण अक्षवृत्त आणि याच्यामध्ये प्रमाण अक्षवृत्त काय आहे या ठिकाणी 45° आहे, लक्षात ठेवा. एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण 45° प्रमाण आहे, ते आपण सुरुवातीला दाखवूया. नंतर उरलेले जे आहे ना एक एक दाखवूया आपण. आपल्याला माहिती, कारण विस्तार लिहावा लागेल आपल्याला त्या ठिकाणी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही हा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार द्याल त्यावेळेला काळजी घ्यायची, कारण ह्या ज्या उभ्या आणि आडव्या रेषा आहेत, म्हणजे या उभ्या ज्या रेषा आहेत ते आहे तुमचं रेखावृत्त, आणि जे आडवे चाप आहे की जे कंसाच्या रूपाने दिसतात त्या ठिकाणी, वर्तुळाकार दिसतात, वर्तुळाचा चाप दिसता, ते आहे तुमचं अक्षवृत्त आणि उभे आहे रेखावृत्त. आता आपण रेखावृत्ताला हे नावं देतोय त्या ठिकाणी. आता आपण पूर्व रेखांश नाव दिलंय 30° आहे, कारण 30चं अंतर आहे ना, बरोबर.
मग आता आपण काय दिलंय 30°. आता तसंच पश्चिमेकडे देतोय आपण, एकाच वेळेला दोन्ही बाजूकडे देतोय त्या ठिकाणी. आता 30 आपण हा कॉपी केलेला म्हणून इकडे सुद्धा मी देऊन घेतोय लगेच. हे मात्र काय आहे, अक्षवृत्त आहे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यानंतर आता आपण 15 घेऊया, 15चं दाखवायचं. आता आपण काय करूया, आधी अक्षवृत्त दाखवून घेऊया, नंतर हे उरलेले रेखावृत्त दाखवतोय. आता 30चं झालं, 15चं. आता 0चं दाखवूया त्या ठिकाणी, कारण आपला अक्षवृत्ती विस्तार काय 0 ते 90 आहे. आपण 0 हा बाहेर आहे, हा विषुवृत्त आहे एका प्रकारचा. आणि इथून आपण 0, 15, 30, 45, आता 60 घेऊया त्या ठिकाणी. पुढचं 30 त्या ठिकाणी चुकून झालंय, त्या ठिकाणी आपल्याला 60 घ्यावं लागेल या ठिकाणी. मी ते काढतो आणि परत 60 घेतो, कारण आपण इकडे वाढत जातं ना, आपल्याला 60 घ्यावं लागेल. आता 60 घेतलंय, परत 30च आला तो, आपण बदलूया त्या ठिकाणी, 60 घेऊया, कारण इथं 60 पाहिजे, वाढत जात आहे ना, बरोबर. हा, ते काढतो मी, आता 60 घेतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची चूक आपली होऊ शकते आकृती काढताना घाई. पण मात्र आपण ती दुरुस्ती केली. आता आपण 60 घेतलंय, 60° अक्षवृत्त, उत्तर अक्षवृत्त घेतलंय त्या ठिकाणी, कारण इकडे वाढत जातो. आता नंतर 75 घेऊया आपण. 60 नंतर काय 75, कारण 15चं अंतर आहे ना आपलं. आपण अक्षवृत्ती अंतर किती 15° आहे. आता आपण 75 घेतलं त्या ठिकाणी. आता शेवटचं घ्यायचंय 90°. याच्यामध्ये ध्रुव सुद्धा आपण चापाच्या मदतीने त्या ठिकाणी दाखवतो. म्हणजे इतर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ध्रुव हा केंद्रबिंदू असतो, पण इथं नाही, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. तसं बघितलं तर ही या प्रक्षेपणातली उणीव आहे, त्यावर आपण नंतर चर्चा करूया. आता सुरुवातीला आपण आता सर्व अक्षवृत्त देऊन घेतले आपण. बघा आता उरलेले आपण रेखावृत्त द्यावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला. हा 30 झाला, आता 60 दिला मी त्या ठिकाणी. 60 हा पूर्व रेखावृत्त दिले त्या ठिकाणी, आणि आता 90 द्यावं लागेल आपल्याला. आता याच वेळेला पश्चिमेकडचे देऊन घेतलं आपण, दोन्ही बाजूला सायमल्टेनियसली करतोय. आणि शेवटचं राहिलंय आपलं 90° पूर्व रेखावृत्त, ते आपण देऊन घेऊया या ठिकाणी. आधी पश्चिम आणि नंतर पूर्व त्या ठिकाणी दोन्ही आपण एकाच वेळेला देऊन घेतले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त दाखवले. आता हे काय आहे, अक्षवृत्त आहे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा, उत्तर अक्षवृत्त आहे. आपण त्याला नाव देऊन घेऊया त्या ठिकाणी, उत्तर अक्षवृत्त, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता इकडे दिले ना मी, या बाजूला जर तुम्ही लिहिलं असेच, जसं आपण इथं रेखांश लिहिलं बघा, दोन्ही बाजूला लिहिलं, तशाच प्रकारे इकडे जरी लिहिलं तरी चालेल त्या ठिकाणी. मी त्या ठिकाणी लिहित नाही, पण तुम्ही इथं लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी कळतं. हे 90चं आहे, हे 75चं आहे, हे 60चं आहे, हे 45चं आहे, हे 30चं आहे, हे 15चं आहे आणि 0चं आहे. उत्तर रेखावृत्त, उत्तर अक्षवृत्त लक्षात ठेवा. मी परत सांगतो की हे जे आहे ना, हे वर्तुळाकार, कंसाच्या रूपात वर्तुळाकार आहे, चाप आहे, हे सर्वपणे काय आहेत, अक्षवृत्त आहे, लक्षात ठेवा. आणि उभे काय रेखावृत्त आहेत. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे गणित दिलेलं आहे, तर गणिताच्या माध्यमातून आपण एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण तयार केलंय. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपण प्रमाण अक्षवृत्त काय मांडलं होतं, 45° अक्षवृत्त मांडलं होतं त्या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढायची आहे या ठिकाणी. आणि यानंतर आपण लगेचच की या प्रक्षेपणाचे गुणधर्म काय, कारण एकदा आपल्याला आकृती समजली, आकृती काढली, आता आपण आकृतीच्या माध्यमातून आपण या एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपणाचे कोणते गुणधर्म आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे उपयोग आहे हे आपण आता बघूया. शंकू प्रक्षेपण तयार केलं की ज्याचं नाव होतं एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण. आता याची आकृती जर डोळ्यासमोर ठेवली ना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आकृतीकडे बघून सहज आपल्याला या प्रक्षेपणाचे काही गुणधर्म सांगता येतात. आणि ते गुणधर्म अत्यंत महत्वाचे आहे की आपण ज्या वेळेला नकाशा प्रक्षेपण तयार करतो या पद्धतीमध्ये, त्यावेळेला त्याचे गुणधर्म आणि त्याचा उपयोग आपल्याला समजला पाहिजे. तर या प्रक्षेपणाचा सर्वात पहिला जो गुणधर्म आहे, अत्यंत महत्वाचा आहे, की या प्रक्षेपणामध्ये एका वेळी विद्यार्थी मित्रांनो आपण एकच कोणतं तरी गोलार्ध दाखवू शकतो. एक तर उत्तर गोलार्ध दाखवू शकतो किंवा दक्षिण गोलार्ध दाखवू शकतो. हा या प्रक्षेपणाचा सर्वात महत्वाचा उपयोग आहे, म्हणजे गुणधर्म आहे. आणि या आकृतीमध्ये, या प्रक्षेपणामध्ये आपण उत्तर गोलार्ध दाखवला आहे हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. अशाच प्रकारे तुम्ही दक्षिण गोलार्ध सुद्धा दाखवू शकतात. दुसरं महत्वाचं, अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे की या प्रक्षेपणामध्ये सर्व अक्षवृत्त समकेंद्री वर्तुळाच्या
चापाने दर्शवलेले असतात. बघा या ठिकाणी सर्व बघा हे शून्याचं आहे, 15, 30, 45, त्याच्यानंतर 60, 75, 90 अंश आहे. हे उत्तर अक्षरवृत्त आहे. आणि बघा याचा सेंटर काय आहे त्या ठिकाणी बघा एकच केंद्र आहे आणि या केंद्रातून आपण प्रत्येक हे अक्षरवृत्ताचे चाप काढलेले आहेत. म्हणून याचं गुणधर्म काय आहे, सर्व अक्षरवृत्त समकेंद्री वर्तुळाच्या चापांनी दाखवले जातात. तिसरं महत्वाचं आहे, या प्रक्षेपणाचा मध्यबिंदू जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो ध्रुव नसतो. लक्षात ठेवा, ध्रुव नसतो. तर शंकू आकाराचा जो कागद आपण तयार केला आहे त्याचा जो मधला भाग शिरोबिंदू आहे तो या ठिकाणी त्याचा केंद्रबिंदू असतो. बघा या ठिकाणी हा शिरोबिंदू आहे कागदाच्या शंकूचा. आणि बघा उत्तर ध्रुव या ठिकाणी बघा आपण हा सुद्धा आपण चापाच्या मदतीने दाखवला आहे. बघा इथे दिसतं बघा 90 अंश त्या ठिकाणी उत्तर अक्षरवृत्त त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवा की या प्रक्षेपणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की या प्रक्षेपणामध्ये उत्तर ध्रुव हा या प्रक्षेपणाचा किंवा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव या प्रक्षेपणाचा केंद्रबिंदू नसतो. तर शंकू आकाराचा जो कागद आहे त्याचा शिरोबिंदू जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा केंद्रबिंदू असतो. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, हे जे प्रक्षेपण आहे या प्रक्षेपणात अक्षवृत्तातील अंतर सर्व ठिकाणी सारखं असतं. बघा इथं बघा या इथं प्रत्येक अक्षवृत्ताच्या दरम्यानचं अंतर बघा सर्वीकडे सारखं असतं. मात्र एक त्याच्यामध्ये आणखी आहे की या अक्षवृत्ताची जी लांबी आहे ती मात्र विषुवृत्ताकडे जास्त असते आणि विषुवृत्ताकडून जसजसं तुम्ही ध्रुवाकडे जाल तसतशी ती लांबी त्या ठिकाणी कमी होते. तुम्ही आकृतीमध्ये बघा त्या ठिकाणी इथं बघा एक 0 अंश जे उत्तर अक्षवृत्त आहे त्याची लांबी बघा इथं किती आहे आणि 90 अंश उत्तर अक्षवृत्ताची लांबी बघा किती. म्हणजे काय झालं, विषुवृत्ताकडून आपण ध्रुवाकडे जात असताना अक्षवृत्ताची जी लांबी आहे ती कमी कमी होते, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. त्याच्यात सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आणखी की रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये सर्व रेखावृत्त या प्रक्षेपणामध्ये हा हे जे केंद्रबिंदू आहे इथून बाह्य बाजूकडे जाताना सरळ रेषेने जाता. लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की या प्रक्षेपणामध्ये रेखावृत्तावरील जे अंतर आहे ते फक्त अक्षवृत्त जे आहे प्रमाण अक्षवृत्त जे आहे या ठिकाणी इथं अचूक असतं, इतर ठिकाणी मात्र त्यामध्ये काही प्रमाणात त्रुटी असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक महत्वाचं गुणधर्म सांगते तो, सर्व अक्षर तुम्ही आकृतीकडे बघा, सर्व अक्षरवृत्त आणि रेखावृत्त प्रत्येक ठिकाणी काटकोनात छेदतात आणि त्यामुळं या प्रक्षेपणात दाखवलेली उत्तर दिशा आहे ती अत्यंत अचूक असते. लक्षात ठेवा, हे सुद्धा या प्रक्षेपणाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य काय आहे, शेवटचं वैशिष्ट्य याचं की प्रमाण अक्षवृत्ताजवळचा प्रदेशाचा आकार आणि क्षेत्रफळ अत्यंत बिनचूक दाखवतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण प्रमाण अक्षवृत्ताकडून त्या ठिकाणी उत्तर ध्रुवाकडे जातो किंवा आपण विषुवृत्ताकडे येतो तसं या प्रक्षेपणामध्ये जो प्रदेश आपण दाखवतो त्याचा आकार आणि क्षेत्रफळ यामध्ये काही प्रमाणात विकृती निर्माण होते, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण उपयोग बघू. 2 महत्वाचे उपयोग आहे. पहिला सर्वात महत्वाचा उपयोग काय आहे, मध्य कटिबंधातील ज्या देशांचा विस्तार कमी आहे त्या देशांचे नकाशे तयार करण्यासाठी हे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क यासारख्या देशांचा जर आपल्याला नकाशा करायचा असेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला एक प्रमाण अक्षवृत्त प्रक्षेपण हे वापरावं लागतं. कारण या प्रक्षेपणामध्ये या प्रदेशात हा जो प्रदेश आहे मध्य कटिबंधाजवळचा त्याचा विस्तार आणि आकार अत्यंत अचूकपणे दाखवता येतो, म्हणून आपल्याला या प्रक्षेपणाचा उपयोग करतो. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य उपयोग याचा काय आहे की ज्या देशाचा विस्तार पूर्व पश्चिम अधिक आहे आणि दक्षिण उत्तर म्हणजे दक्षिण उत्तर जो आहे तो कमी आहे अशा देशांचा जर नकाशा तयार करायचा असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला कॅनडाचा नकाशा तयार करायचा असेल किंवा रशियामधील सायबेरियाचा नकाशा तयार करायचा असेल त्यावेळेला म्हणार्थ या प्रक्षेपणा इतकं अचूक आणि चांगलं दुसरं कोणतंही प्रक्षेपण नाही, म्हणून आपण याचा त्या ठिकाणी वापर करतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला महत्वाचे उपयोग सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मागील प्रॅक्टिकलला तुम्हाला सरावासाठी एक उदाहरण दिलं होतं, याही प्रॅक्टिकल मध्ये एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो की ज्यामध्ये प्रक्षेपीय कृतीची त्रिज्या मी जी मागील उदाहरणात होती ना तीच ठेवलेली आहे. अक्षवृत्ती अंतर सुद्धा तेच आहे तशाच प्रकारे 15 अंशाचं, मात्र रेखावृत्ती अंतर मी 20 अंश केलेलं आहे की जे मागील उदाहरणामध्ये 30 होतं आता 20 केलं आहे. आणि प्रमाण अक्षवृत्त सुद्धा बदललेलं नाही, मी तेच ठेवलेलं आहे 45 अंश उत्तर अक्षवृत्त. विस्तार मात्र काही प्रमाणात बदलला आहे, विशेषतः अक्षवृत्ती विस्तार तोच आहे 30 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त, मात्र
आपण रेखावृत्ती विस्तार बदललेला आहे, तो आहे 0° ते 120° पूर्व आणि पश्चिम रेखावृत्त. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही हे प्रक्षेपण काढा, सराव करा. जर तुम्हाला अधिक उदाहरणं सोडवायचं असेल तर त्यासाठी संदर्भ पुस्तक दिले आहेत. ही संदर्भ पुस्तक वापरा. यामध्ये तुम्हाला या प्रक्षेपणाबद्दल अधिक माहिती मिळेल आणि तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं मिळतील. मला वाटतं, मला खात्री आहे हे प्रक्षेपण तुम्हाला समजलं असेल. आपलं जे उद्दिष्ट आहे या प्रक्षेपणाची रचना समजली पाहिजे, गुणधर्म आणि उपयोग हे सुद्धा सांगितलं आहे. हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला परत आपण एक नवीन प्रॅक्टिकल सुरू करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.